ज्याने ज्ञानाचा उद्भव जाणला तो ज्ञाता. आपणाला आपण असल्याच्या स्मृतीची निर्मिती का झाली आणि कशी झाली याचा विचार सहसा कोणी करत नाही. कोटीमध्ये एखादाच याचा विचार करतो. ही स्मृती म्हणजे आपण असल्याचे ज्ञान. आपण म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे स्मृती. गुरुआज्ञेप्रमाणे एखादाच आपण असल्याचे ज्ञान तेवढे पकडून ठेवतो. ध्यानधारणेत अनेक अनुभव येतात. सिद्धी, मानसन्मान, सत्कार यातच सर्व रमतात. ज्याने विवेक घेतला तोच पुढे जातो. इलेक्ट्रिकच्या शॉर्ट सर्किटमधून जसा अग्नी निघतो तसे सर्किटमधूनच आपण असल्याची जाणीव निर्माण झाली आहे. जीवात्मा, परमात्मा ही ऐकलेली नावे. पण ऐकण्याआधी काय आहे? ऐकण्याची निर्मिती कशी झाली आणि कशाने झाली? विना ज्ञान आपलेपणा आपणाजवळ काय आहे? ज्ञानयोगात जो टाईम मानला आहे त्याला आम्ही आयुष्य म्हणतो. आपण असल्याची जाणीव जितका काळ टिकते तेवढेच आयुष्य. ज्याने योगयुक्त होऊन नियोग्याला योग असा निर्माण झाला हे जाणले त्याला ज्ञानी ही संज्ञा आहे. जे जाणले ते तो नव्हे. ज्याने ज्ञानाचा उद्भव जाणला तो ज्ञाता. ज्ञानी वागतो असे दिसते व अज्ञानीही वागतो असे दिसते, पण ज्ञानी आतून पूर्ण मोकळा. आपणाला पंचभूतांपैकी कोणताही गुण उदाहरण म्हणून उपयोगी नाही हे जाणत्याने जाणवलेले असते. पर्जन्यातून सर्व जन्य निर्माण होते. कोणी निर्माता नाही, सर्व आपोआप होत आहे. ज्ञात्याच्या ओळखीला डिझाईन नाही. ध्यानाने ज्ञानामध्ये ज्ञान मिळवा. जाणीवेने जाणीवेवर टक लावणे या क्रियेला ध्यान म्हणतात. गुरुवचन म्हणजे सर्वांगाने आपणच. तू शुद्ध ज्ञान आहेस. एकूण एकाला सत्य ज्ञान आहे, पण आपण म्हणजे आकार मानला आहे. जिथे अन्न आटले तिथे त्या अन्नात असलेले जंतुत्व जाणतत्व लोपले. सूक्ष्मात जा. सूक्ष्माचे ज्ञान झाल्याशिवाय स्थूलाचे ज्ञान होणार नाही. जे दिसते ते भूगर्भातून निर्माण झाले आहे. वैकुंठ स्वर्गातून कोणी आलंय का? प्राण गेल्यावर गुण निर्गुण होतो, मरत नाही. निर्गुण म्हणजे गुणाला गुण विसरतो. तुम्ही जेवढं जेवढं ऐकलंय आणि खरं मानलंय ते भोगावेच लागणार. म्हणून सर्व मिथ्या माना. ज्ञाता ज्ञानमय, कायामय, जगमय असूनही तो निर्गुण आहे, कारण या सर्वांचा जाणता तो आहे. अवघे जग ज्ञान अणूच्या पोकळीत निर्माण झाले. त्या जगात आपण आहे असे वाटले आणि दुःखाला सुरुवात झाली. पण ते स्वप्न गेले की मोकळा झाला. ब्रह्मरंध्रात हे सर्व घडते. ब्रह्मरंध्रातच जागा आहे असे वाटले नि हे विशाल जग निर्माण झाले. ब्रह्मरंध्रात बदल झाला की जगही बदलले. म्हणून अहमभाव सोडा. देहाशी असलेला इमानीपणा आड येतोय. पंचभूताच्या तिळभर सत्वांचा परमाणू, त्यात अडलेले ब्रह्मांड ज्ञानी खरे मानील काय? अज्ञानी ते खरे मानतो, म्हणून दुःख भोगतो. ज्ञानी भोगी नव्हे, भोगताही नव्हे. कायेशी इमानीपणे राहणारा भोगी नि भोगता आहे. ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना, तुमच्या स्मृतीची निर्मिती ओळखा. ज्याने ही ओळखली तो आला नाही, गेला नाही. उत्तम कार्य व्हायला वेळ लागतो, हलके ताबडतोब होते, पण उत्तम कार्य ही श्रेयस्करच असते.